नमस्कार शिक्षक बांधव. आत्ताच आपल्या सर्व शिक्षकांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतंच एक परिपत्रक आज 2 जुलै रोजी या ठिकाणी प्रसारित केलेलं आहे. या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने IBPS या संस्थेकडे शिक्षकांच्या TET परीक्षेची जबाबदारी सोपवलेली आहे. या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या बांधवांसाठी ज्या काही समस्या निर्माण होणार आहेत त्यावर माझं मत व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर मी आलेलो आहे. वास्तविक पाहता TET परीक्षा ही घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची आहे. परंतु 28 जून रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने TET परीक्षेचं आयोजन केलेलं होतं आणि या परीक्षेच्या अगोदरच हा पेपर लीक झाला, तो फुटला गेला. त्यामुळे महाराष्ट्र राज्यभर सर्व शिक्षक बांधवांमध्ये नाराजी पसरली. विरोधी पक्षाने विधानसभेच्या चालू अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी उठवला आणि याचंच एक फलित म्हणा जे शिक्षकांसाठी घातक आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा IBPSने घ्यावी अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, माझा एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सवाल आहे. शिक्षकांची पात्रता परीक्षा तुम्ही IBPS परीक्षा कंपनीकडे दिलेली. या अगोदरही IBPSने वेगवेगळ्या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. पण यापूर्वीचा अनुभव पाहता ही जेव्हा IBPS परीक्षा घेईल शिक्षकासाठी फक्त TET परीक्षा ही पात्रतेसाठी आवश्यक आहे. पण जेव्हा शिक्षक ही परीक्षा देणार आहे तेव्हा प्रत्येक शिक्षकाला ही वेगळ्या स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. किती प्रश्नपत्रिका या ठिकाणी IBPSला काढाव्या लागतील. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांना परीक्षा देताना काही जणांना पेपर सोपा येणार, काही जणांना अवघड येणार, काठिण्य पातळीमध्ये फरक पडणार. शिक्षकाची गुणवत्ता कशी मोजली जाणार हा एक प्रश्न माझा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आहे. दुसरी गोष्ट, IBPS आतापर्यंत ज्या परीक्षा घेते त्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन ही एक पद्धत IBPSने अवलंबली आहे. यामध्ये काय होतं, पेपर हा 2-3 शिफ्टमध्ये घेतला जातो. एका शिफ्टला जर पेपर सोपा आला, दुसऱ्या शिफ्टला पेपर अवघड आला तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन केलं जातं आणि त्यामुळं ज्या विद्यार्थ्याला खरे गुण चांगले पडलेले आहेत त्याचं नॉर्मलायझेशनमध्ये कमी गुण होतात. ज्याला कमी गुण मिळालेले आहेत ते नॉर्मलायझेशनमध्ये त्याचे गुण वाढतात. हा प्रसंग आपल्या शिक्षक बांधवांवर या ठिकाणी येणार आहे. माझं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आव्हान आहे की आपण IBPSकडे या ठिकाणी पत्र काढून परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. आपण दुसरं एक परिपत्रक काढावं आणि IBPSला सांगावं, जर ऑनलाईन परीक्षा घेणारच असाल तर सर्व शिक्षकांसाठी एकच प्रश्नपत्रिका असावी, जेणेकरून सर्व शिक्षकांना समान संधी मिळेल. या परीक्षेचे तोटे एवढे मोठे आहेत की मानसिक ताण, परिपत्रक आत्ता नुकतंच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. परिपत्रक पडल्यापासून अनेक शिक्षक बांधवांच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या. मानसिक ताण, तणाव, समान न्याय नाही, नॉर्मलायझेशनची भीती, अनेक शिफ्टमध्ये पेपर होणार, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये येणार. कशा पद्धतीने तुम्ही शिक्षकाची गुणवत्ता या ठिकाणी पारखणार आहात.
माझं महाराष्ट्र राज्य परीक्षेवरील आव्हान आहे की आपण जर ही परीक्षा IBPSला देत असाल तर सर्व शिक्षकांसाठी एकच प्रश्नपत्रिका असावी लागेल आणि त्याच गुणाच्या आधारावर TETचा निकाल लावला जावा. नसेल तर आपण स्वतः या ठिकाणी या परीक्षेचं आयोजन करावं. आपलं अपयश झाकण्यासाठी, आपली जबाबदारी झटकण्यासाठी जर आपण या परीक्षेचं आयोजन करण्याची जबाबदारी जर IBPSला देत असाल तर त्यात तुमचं अपयश आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा अपयश आहे. आपणाला ही परीक्षा घेता येत नाही यासारखी नामुष्की आपल्यावर ओढावणं हे आपलं या ठिकाणी अपयश आहे. विनाकारण ही परीक्षा जर IBPSकडे देत असाल तर शिक्षकावर हा मोठा फार अन्याय होणार आहे. आणि या परीक्षेमध्ये या सगळ्या गोष्टी आता मी ओहोपो केलेलाच आहे. अतिशय घातक अशी या ठिकाणी प्रक्रिया आहे. म्हणजे परत एकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती राहील की आपण ही परीक्षा ऑफलाईन घ्या. सर्वांसाठी या ठिकाणी एकच प्रश्नपत्रिका असू द्या. आणि ही जर गोष्ट आपल्याकडून होणार नसेल तर आपण IBPSला तशा प्रकारच्या सूचना द्या. महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एकच प्रश्नपत्रिका असू द्या. नॉर्मलायझेशन हा विषय नसावा. मेरिटवरती या ठिकाणी TET पात्रता असावी. नॉर्मलायझेशनमध्ये अनेक शिक्षकांवरती अन्याय होणार आहे. म्हणून परत एकदा माझं महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी आव्हान आहे, आपण या निर्णयाचा पुनर्विचार करावा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. IBPSला तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात. दुसरं परिपत्रक या ठिकाणी तात्काळ काढून IBPSला सांगण्यात यावं की आपण या ठिकाणी ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेऊन सर्व शिक्षकांसाठी एकच प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घ्यावी अशी या ठिकाणी मी आजच्या तातडीच्या व्हिडिओमार्फत विनंती करतो आहे. आपला अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडायची काय गरज आहे? आपण आपली परीक्षा घेत असताना, राज्याची परीक्षा घेत असताना, शिक्षकांच्या पात्रतेची परीक्षा घेत असताना आपणाला त्या प्रश्नपत्रिकेचे गांभीर्य राहू नये. आपल्याकडून ती परीक्षा या ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटावी यासारखा अपयश काय? एका राज्यामध्ये होणारी गोष्ट, एका राज्यापुरती मर्यादित असणारी परीक्षा जर त्या प्रश्नपत्रिकेची लीक होत असेल याच्यासारखी नामुष्की नाही. माझं महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आव्हान आहे, आपण ही परीक्षा ऑफलाईनच घ्या. आणि ती शक्य होत नसेल तुम्हाला तर तुम्ही त्या पदावर बसण्याच्या सुद्धा या ठिकाणी योग्यतेचे नाही आहे असं मला नाईलाजाने म्हणावं लागेल. कारण आपण जबाबदारी जर पार पाडत नसू, आपली कर्तव्य जर आपण पार पाडत नसू, कशासाठी त्या खुर्च्या अडवायच्या? कशासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची निर्मिती करायची? कशासाठी एवढा राज्याचा पैसा खर्च करायचा? हा मोठा प्रश्न आहे. परत एकदा विनंती राहील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आपण ही परीक्षा ऑफलाईन घ्यावी. आणि सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे, या गोष्टीवर आपण सर्वांनी आवाज या ठिकाणी उठवला पाहिजे. एक तर TETची आवश्यकताच या ठिकाणी नव्हती. कारण शिक्षक ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी DEDची परीक्षा दिली, इंटर्नशिप केली. कशासाठी? हा अट्टहास कशासाठी? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला या ठिकाणी राज्याला जाता येत होतं. फेरविचार याचिका या ठिकाणी दाखल करायला हवी होती. राज्य गप्प आहे. देशातील 25 लाख शिक्षकांवर अन्याय होणार आहे. भारतीय संसदेमध्ये या गोष्टीवरती आवाज उठवला. संसदेमध्ये कायदा होणं गरजेचं होतं, पण तिथेही या ठिकाणी शासनाची भूमिका गळचेपी आहे. आणि ही गोष्ट फक्त शिक्षकांच्याच बाबतीत का? अनेक क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळालेल्या त्या सर्वांसाठी ही परीक्षा घ्यावी. पात्रता परीक्षा. तुम्ही आमदार झालाय, खासदार झालाय, तुमची कुठली पात्रता परीक्षा घेतली? तुमच्यासाठी सुद्धा पात्रता परीक्षा पाहिजे. तुम्ही लोकसभेमध्ये या ठिकाणी संसद म्हणून मिळवता, विधानसभेमध्ये आमदार म्हणून मिळवता, कुठली परीक्षा पास झाला तुम्ही? तुमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी परीक्षा लागू हवी याचा विचार या ठिकाणी आपल्या मनात करा. आपण संसदेमध्ये, विधानसभेमध्ये आपण कायदे बनवता, थोडा तरी शिक्षक बांधवांचा विचार करा. हा शिक्षकांवर सरासर अन्याय आहे. माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानाला,
आपण या गोष्टीचा गांभीर्यपूर्ण विचार करून संसदेमध्ये कायदा करा आणि ही TAT पात्रता परीक्षा रद्द करा. कुठून लागू केली? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी TAT परीक्षा पास पाहिजे. अरे कायदाच झाला RTA 2009ला. 2009 पूर्वी लागू झालेल्या शिक्षकांच्या वेळेस ही परीक्षाच नव्हती, RTA कायदाच नव्हता. विनाकारण कुठल्या तर गोष्टीचा या ठिकाणी काहीतरी करायचं आणि या गोष्टीविरोधात जर शासनानं गप्प बसायचं तर हा सरासर शिक्षकांवर अन्याय आहे. याविरुद्ध आवाज आपण सर्वांनी उठवला पाहिजे, हे माझं मत आहे. आपण सर्व शिक्षक बांधवांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. याविरुद्ध आवाज आपल्याला उठवावा लागेल. अन्यथा आपणावर होणारा अन्याय कोणीही थांबवू शकणार नाही. लोकप्रतिनिधीपर्यंत आपण सर्वांनी पोहोचलं पाहिजे. आपापल्या भागातल्या लोकप्रतिनिधीला आपण निवेदन दिली पाहिजे आणि ही जी परीक्षा आहे, ऑनलाईनचा घाट घातलेला आहे, हे रद्द होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. एवढंच या प्रसंगी. धन्यवाद मित्रांनो.